आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या किचन किंग भागात तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. काय मला आपला एक असा संशय आहे बरं का. संशय म्हणजे खात्रीच आहे. जवळजवळ खात्री अशी आहे की स्त्रियांनी असा एक समज पसरवून दिलेला आहे की पुरुष जेव्हा किचनमध्ये काम करतात तेव्हा काम कमी आणि पसारा जास्त असं करतात काम. असं एक स्त्रियांनी असा समज पसरून दिलेला आहे. काय पण मी काही त्याच्याशी सहमत नाही आहे, फारसा सहमत नाही आहे. पण एक काय म्हणतो आपण, एक म्हणणं माझं असं आहे की एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी आईवडिलांचं घर सोडून सासरी येते है ना. मग केवढं मोठं ती हे करते ना, काय म्हणतो आपण, सॅक्रिफाईस करते ना. मग ती आल्यानंतर तिला असं वाटणं साहजिक आहे की नवऱ्याने आपल्या मनाप्रमाणे वागावं, आहे की नाही. मग इमोशनल ब्लॅकमेल करते ती नवऱ्याला. आणि मग त्या सगळ्या भानगडीत नवऱ्याची जी काय होते गंमत ती काय विचारताच होईल आहे. पण नाही, पण तरी मला असं वाटतं की माझे काही मित्र असे आहेत जे बल्लवाचारी आहेत, म्हणजे किचन किंग आहेत. 4 नाही 40 नाही 400 माणसांचे जेवण बनवू शकतात. बाहेर कुठे असंच एका किचन किंगला म्हणजे बल्लावाचार्याला इथे बोलवलेलं आहे. आपण त्याची ओळख करून घेऊया. नमस्कार. तुझं इथे मनापासून स्वागत. नाव काय? इरफान. राहायला कुठे रे? सातारा शाहूपुरी. माझं सुद्धा वाई आहे बरं का गाव. म्हणजे तुझ्यापासून मी एकदम जवळ आहे. बरं, करतो काय तू? किचनमध्ये कुक आहे. हो, कुठे पण? म्हणजे प्रकृती रिसॉर्ट सातारा. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट. आता प्रकृतीमध्ये किती वर्ष काम करतोस? 7 वर्ष. 7 वर्ष. बरं, तू काय काय बनवतोस? महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन सगळं एकदम जे म्हणशील ते. ओके. आणि मूळचा तू साताऱ्याचाच आहे का अजून दुसरं कुठलं गाव आहे? जन्म कुठला तुझा? माझा जन्म सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुका. आणि तिथून मग तू साताऱ्यात शिफ्ट झालास. आणि हे बनवायला कुठे शिकलास तू? कोल्हापूरमध्ये. हां, कोल्हापूरमध्ये कोणाकडे? कोल्हापूरमध्ये हेरिटेज इन्स्टिट्यूट आहे. घरी कधी बनवतोस का रे? आईला सांगतोस का अम्मा बैठो मैं बनाता हूँ? कधीतरी. का आई तुला बनवायला देत नाही की काय? नाही. तिकडे बनवतं ते बाद झालं. घर में आके नाही बनाने का? हां. पण आईला तू काही बनवून दिलेस का? हो. काय काय बनवलेस आईला? आईसाठी फिंगर चिप्स, व्हेज लॉलीपॉप. बरं, आता प्रकृतीमध्ये एक तर हवा उत्तम आहे. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे ऑक्टोबर हीटमध्ये प्रकृती रिसॉर्ट जे आहे साताऱ्यापासून किती वर? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. आणि 3000 फूट उंचीवर आहे. त्याची स्पेशालिटी काय? स्पेशालिटी थंड हवेचं ठिकाण म्हणजे आणि कास पठाराच्या अलीकडे. तिथून कास पठार अगदी 2-2.5 किलोमीटर. ओके. बरं, तुला तू स्वतः बनवलेला पदार्थ कुठला म्हणजे पहिला आठवतं का तुला? पहिला पदार्थ फिंगर चिप्स बनवले. फिंगर चिप्स सोपं असतात का ते? नाही, रेग्युलर आपले उभे कापले की तळले की झाले. बरं, आमच्या खवय्यानं तू आज काय दाखवणार आहेस? खमंग कारलं. लहान मुलांसाठी सुद्धा आवडेल असं कारलं बनव. खमंग कारलं. हां मंडळी, हे चॅलेंज आहे बरं का. आणि हे आयुर्वेदिकवाले असल्यामुळे ना हे कारली बिगली आपल्याला खायला घालणार आहेत आज. बघूया कसं लागतं ते खमंग कारले. आणि रावण पिठलं. ते थोडंसं तिखट असतंय आणि स्पायसी असतं म्हणून त्याला रावण असं नाव दिलं. हे कोणी नाव दिलं? ते म्हणजे प्रकृतीमध्येच पहिल्यापासून रावण पिठलं. आणि फुटाण्याच्या डाळीची चटणी. ओके, व्हेरी गुड. चला आपण किचनकडे जाऊया. हो. इरफान आपल्या किचनमध्ये आलेला आहे. इरफान, तू आमच्या किचनमध्ये आलेला आहे. तुझ्या किचनमध्ये तू बादशाह असतोस बरं का. आता हे आमचं किचन आहे, त्यामुळे ह्या किचनमध्ये आपण पुढे जाण्यापूर्वी आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. ओके. ती टेस्ट काय माहिती आहे का? मी तुझ्यासमोर आता 2 वाट्या देणार आहे. हां, तुला डोळे मिटायचे आहेत आणि त्या वाट्यांमध्ये हात घालून तुला बघायचं आहे की हे काय आहे आणि ते ओळखून मला सांगायचं आहे. ओके, थोडं तिकडे सरळ. ओके, आता डोळे मीठ आणि घट्ट मिठायचं बरं का. ते लहानपणी खेळताना असं करून बघायचं, तसं नाही बघायचं. डोळे मीठ. ओके, आता 2 वाट्या मी तुला देतो. नको, 2 वाट्या माझ्या हातात आलेल्या आहेत. आता डोळे मिटूनच ठेव. आणि हे काय ओळखून नको मला? फुटाण्याची डाळ. ओके. आणि डाळ व्यवस्थित ओळखलेलं आहे इरफान. आता दुसऱ्या वाटीत काय ते ओळख बघू. तुरडाळ किंवा मसूर डाळ. क्या बात है.
बरोबर ओळखले, डाळ ओळखली आणि मसूर डाळ आहे आणि तीही बरोबर ओळखली. अभिनंदन. 7 वर्ष उगाच नाही काम करत आहे किचनमध्ये, बरोबर माहिती आहे. ओके, आता हे आपलं इथे तेल तापलेलं आहे, पण तत्पूर्वी तू काय बनवणार सहज? खमंग कारलं बनवणार आहे. खमंग कारलं. लहान मुलांना आवडेल असं कारलं. तर साहित्य काय काय? पहिलं आपण कारलं घेऊ. कारलं पातळ काप करून कारलं घ्यायचं. ओके, त्यानंतर हे काय? कोथिंबीर आहे, कांदा चिरलेला, हे खोबऱ्याचा खीस, आले लसूण पेस्ट आहे, साखर आहे, जिरे, कढीपत्ता. हे काय आहे? हे रामदेवचे मसाले आहेत सर्व. मसाले आहेत. हां, मसाले आहेत सर्व. आणि धना पावडर आहे ती, जिरा पावडर, गरम मसाला, हळद, मिर्च पावडर, मीठ. ओके, म्हणजे आपल्याकडे रामदेवचे 5 मसाले आहेत. 5 मसाले आहेत. 5 मसाले म्हणजे 5 5 प्रकार. ओके, साहित्य बघितलं. आता कृतीकडे जायचं, पण मला कृतीकडे जाण्यापूर्वी एक सांग, ह्याचा जो कडवटपणा आहे तो कसा काय काढलास तू? कारलं पातळ चिप्स करून त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडं एक 15-20 मिनिटं भिजत ठेवायचं आहे आणि ते पिळून घ्यायचं आहे नंतर. अच्छा, म्हणजे त्यानंतर कडवटपणा थोडासा थोडा निघून जातो. कडवटपणा निघून जातो. तुमचं तेल तापून तयार झालेलं आहे. आता काय करायचं मला फक्त सांग इरफान. पहिल्यांदा काय करणार आपण? पहिल्यांदा फोडणी द्यायची आहे. जिरे, कढीपत्ता. घ्या ना. जिरे, कढीपत्ता. ओके, कढीपत्ता टाकायचा आहे. कांदा. अच्छा, आता काय करायचं आपल्याला? आता आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा. ओके ओके, आता काय? कारलं. कांद्यामध्ये मोरेपर्यंत भाजायचं आहे. अच्छा, मसाले बिसाले सगळ्यात शेवटी घालायचे? हां, शेवटी घालायचे. त्याचा कडवटपणा थोडासा गेल्यानंतर आता काय? आता मिर्च पावडर जवळ येतो. अर्धा चमचा, हळद, ही धना पावडर, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, साखर नावाला. तिकडे आता पेशंट्स अनेक येतात, वेगवेगळ्या पद्धतीचे पेशंट्स येतात आणि प्रत्येकाचे खाणं वेगवेगळं असतं, है ना? हां, प्रत्येक पेशंटला वेगवेगळं जेवण दिलं जातं. म्हणजे प्रत्येक पेशंटच्या आजाराप्रमाणे जेवण असतं. ओके, आणि डाएट आपण जे फूड म्हणतो, डाएट तू जे बनवतोस, ते डाएट बनवताना तेलाचा वापर अतिशय कमी असतो का? हां, तेलाचा वापर कमी, सर्वच पदार्थाचा वापर कमीच असतो. मसाले वगैरे कमीच प्रमाणात वापरले जातात. आणि हां, आणि विरेचनाला तुम्ही जे देता काहीतरी विचित्र, काहीतरी तूप असतं, काहीतरी अजून दूध असतं आणि काय 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 असतं, ते काय असतं विरेचन? काय काय घालतो आपण? तूप प्यायला देतो. अच्छा, हां, म्हणजे तूप प्यायचं असतं बरं का विरेचनाच्या आधी. हे सगळं असं मोमो होऊन जातं पोटना. आय स्वेअर यार, असं कल्पनेनेच बरं वाटतं. हे काय आता खोबरं? हे खोबरं, खिसलेलं खोबरं आहे. कोथिंबीर तयार झालेली आहे भाजी. क्या बात आहे. ही कशाबरोबर खाता येईल आपल्याला? भाकरी बरोबर, चपाती बरोबर, फुलक्या बरोबर. मुळात खायला शिका. कसं आहे की कारल्याची भाजी म्हटलं आपलं नाक मुरडतो, तसं नाही. ही करून बघा. ह्याच्यातला जो कडवटपणा तो गेलेला आहे याची मला खात्री आहे. कारण काय आहे, त्याचा रंग बदललेला आहे. हां, रंग बदलला की कडवटपणा जरा कमी होतो. तुम्ही करून बघा. पण करून बघायचं असेल तर तुम्ही लिहून बघायला लागेल, लिहून घ्यावं लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. खमंग कारलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कारल्याचे तुकडे, कोथिंबीर, कांदा, सुकं खोबरं, आलं लसूण पेस्ट, साखर, जिरं, कढीपत्ता, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, तिखट आणि मीठ. कृती: पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यावा. कारल्याचे तुकडे, तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड, मीठ आणि साखर घालून भाजी परतून घ्यावी. वरून खोबरं आणि कोथिंबीर घालून कारल्याची भाजी परतून घ्यावी.